श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. महाशिवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. या दिवशी भगवान महादेव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. शिवलिंगावर या दिवशी जलाभिषेक करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला शिवपुराणानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमात चुका केल्यास तुम्हाला भगवान शंकरांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नावाचा जयघोष करा. महाशिवरात्रीला या गोष्टी नक्की करा. नंबर 1, स्वस्तिक. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर लाल सिंदूर लावून स्वस्तिक किंवा शुभ लाभाचे प्रतीक लावणे चांगले मानले जाते. असे केल्याने तुम्हाला वर्षभर समृद्धी मिळते आणि तुमच्या घराचे कोणत्याही संकटापासून संरक्षण होते. नंबर 2, देवाची मूर्ती. घरात देवाचे मंदिर किंवा मूर्ती ठेवणे निषिद्ध मानले जाते. मात्र जर तुम्हाला घरी मूर्ती स्थापित करायची असेल तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मंदिराच्या ईशान्य दिशेला पार्वती आणि गणेशासह भगवान शिवाची मूर्ती स्थापित करा. हे तुम्हाला नेहमीच शुभ परिणाम देईल. नंबर 3, जर तुम्ही उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठा आणि कोमट पाण्यात तीळ घालून अंघोळ करा. नवीन कपडे घालणे आवश्यक नसले तरी स्वच्छ कपडे घाला. नंबर 4, अशी करा शिवपूजा. शिवलिंगावर पाणी अर्पण करणे अत्यंत महत्त्व आहे. फक्त स्वच्छ आणि शुद्ध पाणी अर्पण करा किंवा त्यात गंगाजल, मध, चंदन आणि साखर मिसळा. मात्र नंतर ते तुमच्या तळहातांनी चोळून घ्या. असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नंबर 5, दुधाचे दान. भगवान शिव यांना दूध आवडते, पण ते वाया घालवू नका. एखाद्याला दूध अर्पण करा किंवा देवाला खीर अर्पण करा. नंबर 6, मंत्राचा जप करा. पूर्ण विधीपूर्वक जल अभिषेक केल्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला विसरू नका. याशिवाय शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा. नंबर 7, उपवासात ही काळजी घ्या. तुम्ही दिवसभर दूध आणि फळे घेऊ शकता, मात्र सूर्यास्तानंतर फळे खाण्यास मनाई आहे. याशिवाय या दिवशी संपूर्ण रात्र जागृत राहून ध्यान आणि चिंतन करा. नंबर 8, 108 नावे. या दिवशी भगवान शिवाची आरती केल्याने आणि त्यांच्या 108 नावांचा जप केल्याने तुमची पूजा पूर्ण होते. भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. नंबर 9, या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे घालू नका. असे म्हटले जाते की भगवान शिव यांना काळा रंग आवडत नाही. काळे कपडे परिधान केल्याने ते क्रोधित होतात, म्हणून या दिवशी ते करणे टाळावे.